ढोलगरवाडी येथे कोवाड महाविद्यालयाच्या NSS विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ। लोकशाही कागदापुरतीच उरले, बदल स्वतःपासूनच हवा। डॉक्टर शिवाजी कागणीकर। शिस्त, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा शिबिराचा उद्देश। चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। हे शिबिर 10 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत ढोलगरवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे। शिबिराचा उद्घाटन समारंभ ढोलगरवाडी येथील ग्रामदैवत सातेरी देवीच्या प्रांगणात झाला। यावेळी ज्येष्ठ पर्यावरण संवर्धक डॉक्टर शिवाजी कागणीकर हे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळूनही खरे स्वराज्य अद्याप दूर असल्याचे मत व्यक्त केले। लोकशाही आज कागदापुरती उरली असून याला केवळ शासन नव्हे तर समाजातील प्रत्येक घटक जबाबदार आहे। जोपर्यंत आपण स्वतः बदलत नाही तोपर्यंत इतरांना दोष देऊन उपयोग नाही। मतदानाच्या वेळी पैसे, दारू आणि मटणाची अपेक्षा करणाऱ्या समाजाला सक्षम व प्रामाणिक लोकप्रतिनिधी कसे मिळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। NSS सारख्या उपक्रमातून जबाबदार, सजग आणि सशक्त नागरिक घडावेत, तसेच गांधी नेहरूंना अपेक्षित असलेला समाज निर्माण व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष MV पाटील होते। अध्यक्ष मनोगतात त्यांनी समाज काही चांगल्या व सद्गुणी व्यक्तींवर चालतो आणि अशा व्यक्तींचा आदर्श समाजासमोर यावा, यासाठी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद केले। महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास व उद्देश विद्यार्थ्यांसमोर मांडला। प्रास्ताविकात प्राध्यापक दीपक पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार हे NSS शिबिर आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले। या कार्यक्रमात सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव SM फर्नांडिस, ढोलगरवाडीच्या सरपंच सुष्मिता पाटील, ग्रामपंचायत सदस्या शोभा कांबळे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। पाहुण्यांची ओळख प्राध्यापक VK दळवी यांनी करून दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मोहन घोळसे यांनी केले, तर आभार प्राध्यापक KS काळे यांनी मानले। कार्यक्रमात तानाजी टक्केकर, तानाजी पाटील, गावडू पाटील, विलास कांबळे, NN पाटील, रवींद्र टक्केकर यांच्यासह डॉक्टर श्रीकांत पाटील, सोनाली मटकर, चेतन कणसे, अप्पाजी ससेमारी, संदीप पाटील, SR कांबळे, RD कांबळे, रोहन सुतार, सुशांत कांबळे, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।